पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जो निदर्शनांचा कार्यक्रम घेतलेला आहे तो याच्याकरता दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस होता। आमच्या महिलांचा आम्ही नेहमी सन्मान करतो। जागतिक महिला दिवस असताना आमच्या रावेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अशी परिस्थिती झालेली आहे की गावोगावी चहा टपऱ्यांवर दारू विकल्या जाते, चहा टपऱ्यांसारखी। तर ती दारू बंद झाली पाहिजे। त्याच्याकरता आमच्या महिलांनी PI साहेबांना निवेदन द्यायचा विचार केला की आम्ही PI साहेबांना निवेदन दिलं पाहिजे। आमच्या काही महिला निवेदन घेऊन इथपर्यंत आल्या, परंतु त्यांना ते चोराच्या मनात चालणं त्याचं PI साहेबांनाही भीती वाटत होती। आधीच गेट बंद करायचं सांगून दिलं साहेबांनी। गेट बंद झालं, पोलिसांनी सर्व महिलांना इथं थांबवलं। इथं थांबवल्यानंतर महिला या संतप्त झाल्या। संतप्त महिलांनी घोषणाबाजी केली, परंतु कोणाला अपशब्द बोललेले नाहीये। PI साहेबांचा तर मुळीच अपमान केलेला नाहीये आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा तर आम्ही कधीच अपमान नाही करू शकत। शांततेत निदर्शनं झाली, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। हे सर्व शांततेत होत असताना PI काळेंना कुठेतरी त्यांचा रुबाब दाखवायचा होता। मग त्यांनी संध्याकाळी 4 वाजेनंतर रुबाब दाखवायला सुरुवात केली की महिला जागतिक दिनी आमच्या महिला कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून टाकले। ज्या महिला होत्या त्यांच्यावरही आणि ज्या इथं नव्हत्या त्यांच्यावरही कोणीतरी कोणाच्या सांगण्यावरून ते गुन्हे दाखल झालेले अशी आम्हाला शंका वाटते। चला ठीक आहे, जागतिक महिला दिनी सर्व जगात महिलांचा मान सन्मान होत होता। ठिकठिकाणी महिलांना पुरस्कार मिळत होते, महिलांचा गौरव होत होता। परंतु रावेर पोलीस स्टेशनला PI काळे साहेबांनी महिलांवर गुन्हे दाखल करून आता महिलांचा मान सन्मान केला का अपमान केला हे आपण सर्व समजू शकतो। त्याच्याकरता आम्हाला तर हेच लक्षात नाही आलं की संपूर्ण जिल्ह्यात 8 मार्चला ठिकठिकाणी महिलांनी आंदोलन केलं, अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलं, कुठं पाणी मिळत नाही म्हणून आंदोलन झालं। अनेक ठिकाणी असे आंदोलन झाले, रस्ता रोको झाले। मोठ्या प्रमाणात शेकडो महिला तिथं उपस्थित होत्या। जिल्ह्यात कुठेही गुन्हा दाखल झाला नव्हता, कारण की तो महिला जागतिक दिवस होता। त्या दिवशी महिलांचा मान सन्मान होतो। त्या दिवशी जिल्ह्यात कुठेही गुन्हा दाखल झाला नाही आणि रावेर पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल झाला। रावेर पोलीस स्टेशनला आमच्यावर गुन्हे दाखल होणार आहे याची बातमी आम्हाला एक दिवस आधीच मिळालेली होती। म्हणजे आम्ही काही करा किंवा नका करू, गुन्हे दाखल होणारच। म्हणून आम्ही सकाळी 10-11 वाजेला तहसीलदार साहेबांना एक पत्र पाठवलं होतं की साहेब, आम्ही आज दारूबंदीच्या निवेदन देणार आहेत PI साहेबांना आणि आम्हाला संशय आहे की PI साहेब आमच्यावर काहीतरी खोटे आरोप करतील, खोटे गुन्हे दाखल करतील। आम्ही आधी पत्र दिलं आणि मग पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन घेऊन आलो आणि झालं तसंच। जी बातमी आम्हाला माहिती पडली होती एक दिवस आधी की तुमच्यावर गुन्हे दाखल होणार, तसंच PI साहेबांनी केलं। 8 तारखेला महिलांवर गुन्हे दाखल केले आणि 9 तारखेला मग PI साहेबांनी त्यांच्या हातून घडलेलं कृत्य, त्यांच्या आदेशाने झालेली कारवाई हिला कुठेतरी लपवायसाठी 9 तारखेला महिला जागतिक दिवस साजरा केला। तोही संध्याकाळी 6 वाजेला अंधार पडल्यावर। एकीकडे महिलांचा अपमान करायचा, एकीकडे महिलांवर गुन्हे दाखल करायचे आणि दुसरीकडे डॉक्टर, वकील या इतर सर्व महिलांना बोलून घ्यायचं आणि त्यांचा मान सन्मान करायचा। हे PI काळेंनी धंदे उचललेले आता सध्या। PI काळेंचे धंदे झालेले। ज्या बाया मुंजलवाडीच्या बाया दारूबंदीचं निवेदन घेऊन इथं आल्या त्या बायांना म्हटलं गेलं की तुम्ही फालतूक सारखं बोलायचं नाही। त्या बाया फालतूक आणि PI काळे काय झाले मग? तर आमच्या बायांना तुम्ही फालतूक सारखं बोलू नका असा जो अधिकारी जो बोलतो त्या अधिकाऱ्याला आमच्या पोलीस स्टेशनला राहायचा अधिकार नाही। हे पोलीस स्टेशन PI काळेचं नाही, हे पोलीस स्टेशन आमचं आहे।
हे पोलीस स्टेशन जनतेचं आहे. या पोलीस स्टेशन मध्ये जनताच्या रक्षणाकरता पोलिसांना बसवलं गेलंय. परंतु झालं इथं असं, ताई मला बोलू दे, झालं असं का ज्यांना इथं रक्षणाकरता बोलवलं त्यांनी आमच्या सर्व गोरगरीब जनतेची सुपारी घेऊन घेतली. दारूवाल्यांना परवानग्या दिल्या, सट्ट्यावाल्यांना परवानग्या दिल्या, पत्त्याच्या क्लबला परवानग्या दिल्या. खुलेआम पत्त्याचे क्लब चाललेले इथं. स्वस्तिक टाकीजवळ प्रेसिडेंट पार्क हॉटेल, इथं हे सेंटर पॉईंट कोणतं पॉईंट येते तिथं, या कोणतं नगर आहे हे, कृष्णानगर का श्रीकृष्णनगर, त्या भागात स्टेशनवर अशा ठिकठिकाणी पत्त्याचे क्लब चाललेले आहेत. आणि सट्ट्यावाले तर कसे बसलेले, चौकात जाऊन पहा, 2 सट्ट्यावाले दुकानांवर बसलेले चहाच्या टपरीवर, एक पंचायत समितीजवळ बसलेला आहे, 4 लोक स्टेशनवर बसलेले. हे सर्व रावे पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाललेलं काम. आता हे कसं चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, हे घेऊन घेऊन चाललेलं आहे, हे देऊन घेऊन चाललेलं आहे. कारण की फुकटचं हे कोणाला पाणी पण नाही पाजणार PI काळे साहेब. मला तर असं वाटतं की PI काळे साहेबांनी पोलीस स्टेशनमध्ये चहा तरी चालू ठेवलेली आहे का, कारण की ते कोणाला चहा पाणी पण नाही पाजत. काय माहिती का कर्मचाऱ्यांचा चहा पण बंद केलाय का काय ते. हे सर्व देऊन घेऊन चाललेलं आहे. लाखो रुपयाची कमाई ही PI साहेबांच्या खिशात पडायला लागलेली आहे. लाखो रुपये पत्त्यांच्या क्लबवाल्यांकडनं लाखो रुपये हप्ता येतो, सट्ट्याच्या पिढ्यांकडनं लाखो रुपये हप्ता येतो, दारूवाल्यांकडनं लाखो रुपये हप्ता येतो. म्हणून हे सर्व चाललेलं आहे. इथं कारवाई होत नाही, लोकांचं रक्षण होत नाही. इथं लोकांची पिळवणूक करायची सुरुवात काळे साहेबांनी केलेली आहे. इथं फक्त आमची पिळवणूक होणार आहे. इथं आम्हाला न्याय मागायला काही स्थान राहिलेलं नाही आहे. परंतु कसं आहे, आम्ही न्याय मागायसाठी इकडं तिकडं जायच्या ऐवजी काळे साहेबांना तिथून आम्ही पाठवलं पाहिजे असं मला वाटतं. सर्वात सोयीस्कर मार्ग की अशा अधिकाऱ्याला जो भ्रष्ट आहे, जो महिलांची इज्जत करत नाही, जो महिलांना अपमानित करतो, त्या अधिकाऱ्याला इथं राहायचा अधिकार अशा अधिकाऱ्याला आम्ही इथून काढलं पाहिजे. आमच्या पोलीस आम्ही SP साहेबांना विनंती करतो, जे तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहे, आम्ही तुम्हाला सांगतो की SP साहेब अधिकारी द्यायचा तर असा द्या की जो महिलांचा मान सन्मान करेल, असा माणूस द्या की जो जनतेचं रक्षण करेल. एक महिलेला जिवंत जायला गेलं गोखरीजवळ, मी त्या दिवशी आंदोलनात उल्लेख केला होता, आज पुन्हा करतो. एक महिलेला जिवंत जायला गेलं, त्या महिलेने मृत्यूपूर्व मरायच्या आधी जबाब दिले की साहेब मला जाणारा माणूस असा असा आहे, असं त्याचं नाव आहे. त्या बाईने नाव सांगितलं, ते नाव सांगितलं होतं फडतरे साहेबांसमोर, ते नाव सांगितलं होतं तहसीलदार साहेबांसमोर. परंतु त्या माणसाला अटक झाली नाही. तर अटक का झाली नाही, अटक का झाली नाही, तर अशी परिस्थिती या पोलीस स्टेशनला निर्माण झाली. अशी परिस्थिती असताना आम्ही कोणावर विश्वास करायचा, कोण आमचं रक्षण करणार, कोण रक्षण करणार, हा प्रश्न उभा झालेला आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आणि स्पेशल साहेबांना माझी विनंती आहे की अशा अधिकाऱ्याला इथं ठेवू नये. कृषी विभागात भ्रष्टाचार झाला, लाखो शांती बोलू द्या, तुम्ही बोलून घ्या, भावना बोलू द्या, पण नंतर बोला तुम्ही. लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला कृषी विभागात. एका गरीब माणसाला तिथून पकडून आणलं, जेलमध्ये टाकून दिलं, वयस्कर माणसाला. त्या माणसाने सांगितलं भाऊ मी चुकी केलेली आहे, मी पैसा खाल्लेला आहे, पण माझ्या बरोबर 2 अधिकारी आहे, एक भारंबे आणि एक पवार असं त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे. या लोकांनी सुद्धा पैसा खाल्लेला आहे. त्या अधिकाऱ्यांनी इथं फिर्याद दिली, आमच्या खोट्या सह्या करून पैसे काढले गेले. नंतर दुसऱ्या दिवशी पोलीस चौकशीत हे निष्पन्न झालं की त्या खोट्या सह्या नव्हत्या, त्या अधिकाऱ्यांच्याच सह्या होत्या, असं पोलिसांचंच म्हणणं होतं. असं पोलिसांनी चौकशी केली, परंतु ज्यांनी सह्या केलेल्या होत्या त्या अधिकाऱ्यांना अटक झाली नाही. का झाली नाही, कशाकरता झाली नाही, तर आता ज्याचं काम फक्त खायचंच आहे, ज्याचं काम फक्त खायचंच आहे, आता त्याची भूक वाढलेली आहे. आणि ज्यांची भूक वाढलेली आहे त्यांना आमच्या पोलीस स्टेशनमध्ये स्थान नको आहे.
कारण की त्यांनी भूक वाढवलेली आहे. आज 10 धंदे असतील, उद्या 50 असतील. आता त्यांचं जायची वेळ आलेली. सर्वांना म्हणतात ते 2च महिने राहिले, मग 2 महिन्यात चालू केला विकून जाणार आहे का काय तुम्ही? 2 महिने चालू केला. आमच्या या बाईंचा विनयभंग झाला. त्या बाईंच्या अंगावरची ओढणी एका अधिकाऱ्याने काढून फेकली. त्या अधिकाऱ्याला चहा पाणी केला इथं पोलीस स्टेशनला पीआय काळे साहेबांनी. दुसऱ्या दिवशी एका कार्यक्रमात ज्या माणसाने ओढणी काढून फेकली त्या माणसाच्या मांडीला मांडी लावून पीआय काळे साहेब स्टेजवर बसले, पण त्याला अटक केली नाही. तर अशी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, याच्याकरता आम्ही आज काळे साहेबांचा निषेध करतो. आणि एक की ज्या माणसाने इतके मोठे मोठे पराक्रम केलेले, ज्या माणसाने इतके मोठे मोठे पराक्रम केलेले, महिलांना अपमानित केलेलं आहे, महिलांना फालतूक म्हटलेलं आहे, ज्या बाईचा जीव जातो, ज्या बाईच्या मारणाऱ्यांना अटक केलेलं नाहीये, ज्या बाईचा विनयभंग होतो, ज्या बाईच्या आरोपीला अटक केलेलं नाहीये, अशा माणसाला आपण मान सन्मान दिला पाहिजे. अशा माणसाचा आम्ही सत्कार केला पाहिजे. तर कसा सत्कार केला पाहिजे हे आज महिला शक्तीने दाखवायचं की आम्ही अशा माणसाचा कसा सत्कार करतो. अशा अधिकाऱ्याचा आपण सत्कार करा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय बांगड्या. अरे साडी सुद्धा घाल, साडी घाल मला, साडी घाल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, महिला शक्तीचा. आनंद भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे